नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहतात जनतेचा आवाज. ओतूर पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील 6 जण जेरबंद. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील 6 आरोपींना ओतूर पोलीस, जुन्नर उपविभागीय आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अटक केली. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे तसेच सुमारे 14.87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील एकूण 20 गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. दिनांक 12 जुलै 2026 रोजी लोणी प्रवरा, जिल्हा अहिल्यानगर येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळवाडी परिसरात दिसून आली. वाहनाचा शोध घेत असलेल्या नातेवाईकांनी संशयितांना विचारणा केली असता वाद झाला. यावेळी चोर चोर अशी आरडाओरडा होताच गावकरी घटनास्थळी धावून आले. झटापटीत 2 आरोपींना नागरिकांनी पकडले तर 4 आरोपी डोंगराच्या दिशेने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर उपविभागीय पथकांनी आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे येथील नागरिकांच्या मदतीने सुमारे 6 तास डोंगर दऱ्यामध्ये शोध मोहीम राबवून उर्वरित 4 आरोपींनाही ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोडी आणि 2 वाहने चोरी अशा एकूण 20 गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच या टोळीतील आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये 50हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर व जुन्नर पोलीस तसेच आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे येथील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा ओतूर पोलीस करत आहेत.